अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं आग्र्यात तर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारणार असल्याची मोठी घोषणा अधिवेशनामध्ये केली। आणि विशेष म्हणजे पानिपतच्या धर्तीवरही महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी मावळ्यांचं स्मारक उभारणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांद्वारे करण्यात आली। शिवस्मारकाबाबत अर्थमंत्र्यांनी नेमकी कोणती घोषणा केली आणि या सगळ्या स्मारकांचं नियोजन सरकार कसं करणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यावेळी अजित पवार यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं आग्रा येथे तर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं संगमेश्वर येथे भव्य स्मारक महायुती सरकार उभारणार असल्याची मोठी घोषणा अधिवेशनामध्ये बोलताना केली। महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गडकिल्ले यांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे। पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी अनुकूल असं वातावरण निर्माण करण्यासाठी 10 पर्यटन क्षेत्राला 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आकर्षक ध्येय हे ठेवण्यात आलेलं आहे। राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील आता आखण्यात येत आहे असं सुद्धा अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। शिवरायांचं आग्र्यामध्ये भव्य स्मारक उभारण्याबाबत बोलताना हे अजित पवार म्हणाले की मुघलांच्या नजरकैदेतून आणि औरंगजेबाचा हातावर तुरी देऊन आग्र्यातील किल्ल्यातील सुटका हा शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग आहे। त्यामुळे त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने आता निश्चित केलेलं आहे, ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि तिथे शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक लवकरच उभारण्यात येईल अशी मोठी घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली। तसंच पुण्याच्या कात्रज जवळ आंबे गावात भव्य अशी शिवसृष्टी प्रकल्प यावर काम चालू आहे। यावर बोलताना सुद्धा अर्थमंत्री म्हणाले की येणाऱ्या पिढ्यांना आपल्या शिवाजी महाराजांचा स्फूर्तिदायी चरित्राची आणि इतिहासाची ओळख ही अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी कात्रजजवळ आंबेगाव येथे 4 टप्प्यांमध्ये भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे। यातील 2 टप्प्यांचं काम हे पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित काम हे आता पूर्ण गतीने होण्यासाठी राज्य सरकारकडून आणखीन 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली। तसंच संभाजी महाराज यांचं संगमेश्वर येथे मोठं स्मारक उभारणार असल्याचं देखील यावेळी अधिवेशनात सांगण्यात आलं किंवा जाहीर करण्यात आलं। आता छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आपल्या स्वराज्याच्या रक्षण आणि रक्षक यासाठी तसंच विस्तारासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलेल्या आणि असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या त्याचप्रमाणे सगळ्या लढ्यांमध्ये विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या खुणा ह्या महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल। तसंच संगमेश्वर हे एक त्यातील प्रमुख ठिकाण आहे। औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी संभाजी महाराजांनी बोटावर मोजण्या इतके एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आपल्या पराक्रमाची शर्थ केली होती। स्वाभिमानी राजाची पराक्रमाची स्तुती ही कायमस्वरूपी जपण्यासाठी आणि पुढील पिढ्यांचा वारसा मिळण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य असं स्मारक उभारण्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी विधानसभेत केलेली आहे। तसंच तुळापूर येथील स्मारकाचं काम हे प्रगतीपथावर आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं पवित्र बलिदान हे पुणे जिल्ह्यातील मौजे तुळापूर आणि वडोबुद्रुक येथे आहे। त्या ठिकाणी त्यांच्या भव्य स्मारकाचं काम हे सध्या जोरात आणि प्रगतीपथावर आहे। दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार देण्याचा निर्णय सुद्धा
महायुती सरकारने घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी या वर्षीपासून झालेली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसंच पानिपत येथे देखील राज्य सरकार आपल्या मावळ्यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणा राज्यातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही महायुती सरकारने घेतला आहे. हरियाणात आमचेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत बोलतीलच आणि त्या ठिकाणी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि ती जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी मावळ्यांचं स्मारक होईल, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.